हेलो, वेलकम टू माई न्यू व्लॉग। तो आज का जो मेरा व्लॉग का पर्पस है, जस्ट बिकॉज मैं एक ऐसे पर्सन के पास जा रहा हूँ जो काफ़ी सालों से पंप हाउस में मसाज दे रहा है। काफ़ी अच्छे जो पॉपुलर ट्रेनर है, काफ़ी जो कंपटीशन खेलते पर्सन, वो वहाँ पे जाके मसाज लेते हैं। काफ़ी चीपर प्राइस में वो वहाँ पे मसाज देते हैं। और अभी फ़िलहाल काइंड ऑफ वो थोड़े डिफ़िकल्टी में चल रहे हैं। उनको कुछ जो अभी वो पार्ट टाइम वर्क कर रहे थे, जैसे सैटरडे संडे वो मसाज ले रहे थे, तो अभी उनको फुल टाइम करना है। तो तकलीफ़ में नहीं बोल सकते, क्योंकि बंदा काफ़ी टाइम से इंडस्ट्री में है और काफ़ी टाइम से ये काम कर रहा है। तो लमसम उसके पास 6000 क्लाइंट है, बट वो प्राइस बहुत कम लेते हैं। इसकी वजह से अभी उनका थोड़ा सेटअप करना है उनको कि वो परमानेंटली वो मसाज का चालू रखे, एवरीडे वो मसाज के लिए अवेलेबल रहे। तो उसके लिए अभी मैं वहाँ पे जाके विज़िट करूँगा और उनके लिए स्पेशली ये ब्लॉग है। फायनली पोचलो आहे, मी दाखवतो लोकेशन तुम्हाला। नाव काय आहे तुझं? आता तू कधी तू ॲक्च्युली मला मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे का हिंदीमध्ये? मराठीमध्ये। सो तू किती वर्षापासून हे करतोय? मी आता झाले 27-28 वर्ष झाले। 27-28 वर्ष ह्याच जागी मसाज? ह्याच जागेवर। आणि अजून दुसरीकडे पण घेतो ना, सांताक्रूजला वगैरे? सांताक्रूजला घेतो संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत। आणि इथे जोगेश्वरीला? जोगेश्वरीला कधीतरी शुक्रवारचा असतो संध्याकाळचा, कधी दुपारचा असतो आणि मधले असे असतात टायमावरती। अच्छा, तू आता तुझा कन्सेप्ट काय? आता तू रेग्युलर मसाज करणार आहे, कसं करणार आहे? आता रेग्युलर करायचं आहे, त्यासाठी चालू करायचं आहे। मग त्याचं तुझं टार्गेट काय? आता तू जसं मला एक्सप्लेन करत होतास थोडा टाईम आधी, बाबा तुला आता पर क्लायंटकडनं तू म्हणजे ॲडव्हान्स देतो आहे 1000 रुपये, नंतर तू ते ते मी मसाज करून फ्री करणार, त्याच्यात पेड करणार। मग त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना पूर्ण नाव आणि कोणत्या एरियामध्ये राहता तो द्यायचा आहे। त्याच्यावरती मी कार्ड बनवेन आणि कार्ड तू ते कार्ड बनवेन। ते कार्ड बनवून ते प्रत्येकाने देणार। मग ज्या टायमाला तुम्ही मसाजला आला त्या टायमाला तुमचे त्याच्यात पे करणार ते। अच्छा, ठीक आहे। मग आता हे तू मग नंतरला त्याच्यामध्ये तू रेग्युलर देणार, म्हणजे जे रेग्युलर करणार। आणि जे बिगिनर असणार आणि जे ॲडव्हान्स, आता तुझ्याकडे जिम ट्रेनर पण येतात, काय लोक खूप नवीन मुलं येतात जे करायला, त्यांना तू सल्ले देतो, त्यांच्यासाठी वगैरे पण सेम पॉलिसी ठेवणार का? जे नाही, सर्वांना सेम ठेवणार आहे, सर्वांना सेम। त्यांच्यासाठी स्पेशली म्हणजे सर्वांसाठी सेम। आणि आता हे पण त्यांच्या ह्यांनी आता मसाज घेतला, दा कसा आहे मसाजबद्दल रिव्ह्यू? मसाज एकदम छान आहे। पहिलं मी तुम्हाला माझं नाव सांगतो। माझं नाव योगेश शंकर नेवरेकर आहे। मी सरांकडे गेल्या 15 वर्ष मसाज घेतो आहे आणि मी पर्सनल ट्रेनरसुद्धा आहे। तर यांच्याकडे येणं म्हणजे मी भरपूर ठिकाणी गेलेलो मालिश करायला, असं नाही, मसाज भरपूर ठिकाणी घेतलं, पण जे ह्या सरांनी केलं ते बेस्ट आहे। म्हणजे कमी पैशांमध्ये, गरिबांसाठी कमीत पैशांमध्ये बेस्ट आहे, की काही प्रॉब्लेम नाही आहे। कारण की तुम्ही बाहेर जाणार ना, ॲज अ ट्रेनर म्हणून मी बघतो की मसाजसाठी कॉस्ट भरपूर आहे। तर मी माझे क्लायंट लोकांना जे अफोर्ड नाही करू शकत आहे, मी त्यांना यांच्याकडे पाठवतो। इवन मी माझे जे अफोर्ड करू शकतात ते क्लायंट पण मी यांच्याकडे पाठवतो, की जेणे की ते बघा की मसाज कशी करतात आहे किंवा काय आहे, त्यांनी अनुभव घ्यावा, तर त्यांना माहीत पडेल की नाही अशी मसाज पण आहे आपल्याकडे। आणि हे ॲक्च्युली 15 वर्षापासून करतात, तर टोटली सेफ आणि खूप चांगलं आहे। हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता 15 वर्ष झाली मी मसाज घेतो आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। इवन माझ्या क्लायंट लोकांनी पण मसाज घेतली आहे, त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही आहे। उलट त्यांना म्हणजे तू सजेस्ट करतात की इथेच या करून? हो, इथेच या करून। कमी पैशावर आणि जे बिगिनर आहे आणि वरून त्यांचं कुठे काय दुखणं वगैरे असेल तर तेही सॉल्व करतात। काही अगर इंजरी झाली असेल किंवा कुठे त्यांना पेन होत असेल, मसल स्टिफनेस, तर मसल स्टिफनेस किंवा क्रॅम्प येत असेल, तर ते त्यांच्यावरती गायडन्स पण देतात आणि ते तुम्हाला आता रिलीज करून पण देते। त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तेही सांगतील तुम्हाला। ते वर्कआउट रिलेटेड वगैरे नॉलेज पण देताना मी ऐकलं सर। मी पण स्वतः घेतो इथे। हो, मालिश करताना ते जेव्हा कोणाची पण मालिश करतात आहे, समजा माझी करताय, तर मला ते सांगणार, गायडन्स करणार की बाबा शोल्डरसाठी तू ही मुवमेंट मार, बॅकसाठी तू ही मुवमेंट घे किंवा लेगसाठी तू ही मुवमेंट घे, तेही सांगतात। त्याचाही गायडन्स आहे त्यांना। ॲज अ ते स्वतः ट्रेनर, स्वतः ते बॉडी बिल्डर राहिलेले आहे, तर त्यांना सर्व काय माहीत आहे, हर एक जॉईंट्सचा त्यांना सर्व काय नॉलेज आहे। चांगलं आहे ना,
तुमचा जो कन्सेप्ट आहे तो आपण या व्हिडिओ थ्रू पाठवूया आणि ओके. त्याला अदरवाईज काय असेल ना, आता ऑब्व्हियसली ते बाहेर पण पोरं वगैरे उभी आहेत मसाजसाठी, हां तर मी तुमचा जास्त टाईम नाही घेत. तर हा मेसेज आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. हां तर फिटनेस इंडस्ट्रीमधून सोडून झाल्यानंतर त्यांनी आता हे मसाजचं चालू केलं आहे आणि मसाजचं गेल्या 14 ते 15 वर्ष ते कंटिन्यू करतात. जसं हा दादा लास्ट 15 वर्षापासून घेतो आहे. तर आपण आता जे नेक्स्ट जे तुम्ही जे सांगितलं आहे ज्याप्रमाणे 1000 रुपयाचं जे आहे त्या प्रोजेक्टवरती जास्त लक्ष देऊन जर का जेवढ्यांना हेल्प करता येईल तेवढ्यांनी हेल्प करा. त्यांचे क्लायंट ऑलरेडी खूप सारे आहेत. आता त्यांच्यामधले किती पुढे येतात आहेत ते बघून आणि त्याचप्रमाणे पुढे काम करतील. ठीक आहे ना? ओके. चला मग तुम्ही सांगा अल्टरनेट काय असेल तर हे करतील. हां काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता. तुम्हाला काय प्रॉब्लेम असणार तर मला फोन करून तुम्ही विजिट करू शकता. ठीक आहे चालेल. त्यांचा नंबर जो आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.